टरबूज कापणं बी चाललं, मस्त लाल बुंद निघालो. आरू म्हणती वाव वाव. पण मला टरबूज आणि खरबूज मध्ये एकच हे वाटतं, जसे देवाने खरबुजाच्या बिया एका ठिकाणी केल्या होत्या तशा टरबुजाच्या बी करायच्या असत्या. आरू असे बोट घालू घालू बी काढून खाती. किती भारी झालं असतं ना एका जागी असते टरबूजच्या बिया. तर खायला काही अशी तकलीफ वाटलीच नसती जास्त. एक दोन फोड मला बी द्या हो, लय भारी कापलं येईनी हे ना. ती गेले, त्यांना मस्त दोडक्याचा ठेसा करून दिला. आणि आता मी बसले इथं मिरच्या घेऊन निसायला. सकाळी सकाळी निसून घ्यावं म्हटलं, दिवसभर उन्हात वाळतील आणि मग संध्याकाळी दळायला ठेवून देता येईल. तर मिरची पावडर एकदम संपली. एक दोन दिवस, एकच दिवस पुरण असं वाटतं. थोडंसंच तेवढं मसाल्याचं तेवढं भरूनच आहे फक्त. आता ते मिरच्या निसून घेते. आरू गेली तिकडं. आई त्यांचे गहू आले ना गच्चीवर वाळू घालायला. गहू बरेच असे गोणे आहे ना, खालचे खालचे गहू असे घुगऱ्या झाल्यासारखे झाले, ओले झाले. ते गच्चीवर वाळू घालायला आई तिकडं. आता मी जाऊन आले पण मोबाईल नव्हता नेलेला. गेले ना मग दाखवून. मिरच्या निसून घेते मी. बऱ्याच वेळाने निसायले, थोड्याशाच राहिल्या आता इकडे फक्त. पुढे देठ निघलेत आता उन्हात नेऊन ठेवून येते याला. मिरच्या झाल्या निसणं आणि आता डाळ निसायला घेऊन बसले. कपडे राहिले पण काही इंटरेस्टच यायला नाही. जाऊ इंटरेस्ट आला तवा धुऊ. आता मस्त जेवण वगैरे केले. मी पोहे बनवले होते, दोडक्याचा ठेसा, चिवडा वगैरे मस्त खाऊन घेतलं. आणि आता डाळ निसायला बसली. आता उल्हास आल्यावर जाईन मागं गेले की मग 1 घंट्यात कपडे भांडे सगळं करून घेते. दाखवत तुम्हाला. डाळी म्हणजे खूप जास्त बारीक असल्यामुळे जास्त घाण आली. घरची डाळ जास्त बारीक नसती ना तर एवढी घाण येत नाही. ही मावशीने दिलेली डाळ दाखवते तुम्हाला. ही निसून जरा स्वच्छ केली मी आणि बाकीची अशी आहे. निसू लागले आता. बसल्या बसल्या थोडं थोडं करून त्याला निसावं लागन. बनवणार नाहीये मी. 1 किलो ही टाकन, 1 किलो ती टाकन, नाही तर 1 किलो उडदाची टाकन, अर्धा किलो मुगाची टाकन. बर थांब, कचवा लावते मी. कचवा लावायची भीती वाटती वासामुळं. आणि मच्छर तर असे झाले हल्ली, छोटे 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 मच्छर. चला कस तरी घेऊ प्रमाण. आता जसं सुचलं तसं. आता प्रत्येकाचं वेगळं प्रमाण आहे. आता आईने 1 किलो उडदाची आणि अर्धा किलो मुगाची असं दिलं. कोणी कोणी म्हणतं 1-1 किलो पण जमती. म्हणजे जास्त असं दाताला चिकटणारे असे नाही आवडत मला. तर बघते कसं कसं द्यायचं. मशीनवरच देणार आहे मी. हे पत्ता आहे ना, इतकं जाड आहे ना. हे मिक्सरमधून काढल्यावर हा म्हणजे उरलेला स्वतःच म्हणता येईल आपल्याला. आणि ह्या असा चिक पडला याचा. याला चाळून घ्यायला लागले मी आता. जेवढं बारीक चाळणीने चाळून घेईन तेवढी याची वरची टाम निघू लागली बघा. दिसली का? आणि कालचं असं पीठ ज्वारीचं हे 3 दिवसांनी भिजत टाकलेलं होतं मी. मिक्सरमधून काढा आता मस्त असं. हा खालचा चिकच समजायचा आता आपला. काय ना आता पिशवीत घेतल्या मिरच्या निसून, तर या गिरणीत घेऊन जाते. दळून आणते पिशवीमध्येच. बरं आहे घरी आल्यावर टाकून डब्यात. हे पत्ता येईन भोकरीचा बार आहे हा. भोकर नावाचं एक झाड असतं, त्याचा बार आहे हा. त्याची भाजी आहे, खूप आयुर्वेदिक भाजी आहे. तर आज मी केली आहे. तुम्ही खाल्ली आहे का मला कमेंटमध्ये सांगा. आता 6:30 वाजले. हे गेले. मी चहा ओतून तर घेतला होता पण पोळ्या टाकण्याच्या नादात पिणं नाही झाला. आता परत गरम केला आणि प्यायला घेतला. टिकली पडली माझी. कुंकू आहे थोडंसं. आता ते ज्वारीचं जे चिक आपण काढलेलं आहे ना 3 दिवस ज्वारी पाण्यात टाकून, ते
तर ते छान निघले. पांढरं पांढरं नुसतं असं फलगर पूर्ण गेलं. आता त्याला हटून घेते, त्याच्या पापड्या टाकून येते गच्चीवर. मॉर्निंगला टाकलं म्हणजे दिवसभर वाळून जाते ना. ज्वारीच्या पोळी पापड्या टाकल्या बी वर नेऊन, पण ते करताना काही शूटिंग करणं झाली नाही. आणि हे आता खारुड्याचं शिजवलं. त्यात वाळलेल्या मिरच्या, लसूण, मीठ, जिरे एवढं टाकलं पाहिजे. तीळ काय टाकले नाही. तीळ मी पोळी पापडीलाच टाकून दिले होते तेवढे. आता हे असं शिजवलं खारुड्याचं. आता पोळी पापड्या गच्चीवर गेल्यावर दाखवते तुम्हाला. हे पाय अशा आले वे तिळाच्या पापड्या. छान आल्यात ना. त्यांना अशा निघायल्यात थोड्या थोड्या. वाळल्यावर निघत्यान पूर्ण. आणि ह्या रव्याच्या आहेत. ह्या माझ्या नाही, या बाजूच्या सोनूबाईच्या आहेत. ह्या आपल्या तिळाच्या खा वाटल्या होत्या गावाच्या, पण म्हणलं गावाचा पगडा एवढा होणार नाही. मस्त ज्वारीच्या जरशा तिळाच्या केल्या. आणि हे माझ्या खारुड्या बेडशीटवरल्या. तर उन्हात कसं दिसायला मलाच माहिती नाही. कॅमेरावरती काही दिसायच नाही लागलं. मोबाईलवरती अंदाजीच शूटिंग घेणं चालली. तेव्हा हे इथं रिकामं ठेवलं. पोठामुळं बसताच नाही येऊ लागलं. साईडनी टाकलं. मधातली जागा तशी जी मोकळी. मायापेक्षा सोनूबाईच्या भारी वाटायला मला. एक लाईननी टाकले. जाड मायापेक्षा जादा केले पण तुम्ही, पण एका लाईननी टाकले. माया पा एक लाईन तर काय साईडनी टाकले. म्हणजे मी लाईन बिन काय नाही धरली. आणि या श्रुतीने टाकलेल्या, श्रुतीच्या टाकलेल्या पण भारी दिसायला एकदम उमटून आल्या. आणि यांच्या रव्याच्या पापड्या पलटल्या पण. हे बा एक पलीकडे वाळलेली आहे ना, ती दाखवते मी तुम्हाला. वाळत आली. ह्याला पापडच म्हणता येईल मला वाटतं. पापडच आहे ना. हे बाई एक वाळलेली किती छान दिसायली ना. ही वाळली की संध्याकाळी तळून पासून बाई. ही वाळले ना लगेच संध्याकाळी तळण तुम्ही. मी बघन कशात दिसायला म्हणून. लगेच वाळल्यात ह्या. पतल्या केल्या त्या छान त्यांनी. अहो तांदळाच्या पापडाचं पगड्या केल्यापेक्षा चांगलं आहे. याला लगेच शिजवलं पळीने टाकलं त्यांनी. मस्त आहे. रात्री पाण्यात टाकून ठेवलं होतं का डायरेक्ट. चला आता व्हिडिओ बंद करायला सुद्धा दिसाय ना कुठं काय म्हणून उन्हाने. खाली घेऊन जाऊन बंद कर नाही. काय का काही तो जीवाला लाज. ते चॉकलेट 3 आणले तर मला म्हणती पुरा डब्बाचा आणायचा ना. पुरा डब्बाचा आणायचा ना अशी म्हणायला लागली. हाय काही कुठे गेली आता इकडे. खारीन ते बिस्किट आणलं. प्राचील म्हणलं चहा तरी ठेव. मस्त स्नॅप झाला. कपडे झाले धुवून. आता चहा पिते मस्त. डाळ निसता झोप लागली. ती डाळ काही एका दिवसात निसणं होणार नाही. थोडी निसते मी. मला जसा इंटरेस्ट आला तसा. आणि आज आमच्या गल्लीत एक मावशी एक्सपायर झाल्या बाजूच्याच. तर देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि जाता येता आहे ना दुकानात जाता येता त्या बाहेर बसेला असायच्या खुर्ची टाकून. म्हणजे अपंगच होत्या वाटतं त्या. तर त्या खुर्ची टाकून बसेल राहायच्या ना. जाता येता आरूला हसायच्या आणि म्हणायच्या तुझी पोरगी लय छान आहे. आता नेतीन बहुतेक. त्यांना 4 वाजले ना. 5 वाजता नेतील. काय हातात आरूच्या चॉकलेट आहे. आरू दाखव द्या. आजू कुठं ठेवले 2 सगळे अन्न मग इकडं झाले. आरू आता बोलायला ले बोलते. आमची ठगी आता. ठगी म्हणू का आरू तुला? ठगूबाई म्हणू? ठगूबाई नको. आरूच म्हणू का? इकडे बघ. सगळ्यांना सांग तुला कोणत्या कुत्त्याने काटा होता. काल्या कुत्त्याने. कसं काटलं होतं? कुठं चाललो होतं आपण? साडी आणायला चाललो होतो म्हणे मम्मीला. आणि मला काटलं मग काळ्या कुत्तूनी. खाय आता चॉकलेट. टॉर्च चालू आहे का ग? टॉर्च चालू आहे फोनची. अगं नको बाई तुझ्या डोळ्याला त्रास होईल. कसं काय चालू झाली काय माहिती. मी बंद करते. ते खाली घेऊन आले दाखवते तुम्हाला.
छान आलं ना. गावाकडे असं गोल पुरी सारख्या करते आणि थापडून तसं नाही केलं मी, अशाच हातावरच केल्यात म्हणजे. आणि ह्या पापड्या काही छान आहे ना. याची फक्त पोटरी वल्ली आहे, उद्या वाळतील या. पण हे छान लागायला कुरुम कुरुम खायला. एक असं पतलं वाळलेली होती ती खाऊन बघितली मी. ह्याच खायच्या होत्या मला मेन तिळाच्या. या झाल्या माझ्या खायपुरत्या, म्हणजे सगळेच खाईन थोडं थोडं. भरपूर झालं आहे ना. चल जाऊ दे. चहा ठेवला त्यांच्यासाठी. नेमके आले आता तर त्यांना म्हटलं मला चिकन आणून द्या. फ्रीजमध्ये आता भेंडी आहे, दोडके आहे, मेथी आहे. पण म्हटलं आणा, म्हटलं आता जाऊ दे बिर्याणीच बनवते आज. चला आता यानंतर काही मी शूट घेणार नाही. आणि 7ला हे आल्यानंतर मोबाईल पण यांना बघायला पाहिजे असतो, त्याच्यामुळं आजचा व्लॉग मी तर संपवते. कालचा आणि आजचा मिळून मी थोडा थोडा व्लॉग बनवलेला आहे. आणि आजचं खारुड्या पापड्या जे काय मी बनवलं ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि भाजी पण मी तुम्हाला दाखवलेली भोपळीची जी भाजी दाखवली ती तुम्ही कधी खाल्ली आहे का मला ते पण कमेंटद्वारे कळवा, किंवा तुम्ही ते झाड पाहिलेलं आहे का. चला तर मग आता भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. तोपर्यंत